छत्रपती संभाजीनगरला देखील पावसानं झोडपले। जोरदार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। पळशी गावातील तुरीची पिकं बाधित झाली। शेतकऱ्यांची पिकं पूर्णपणे आडवी झालेली पाहायला मिळतात। एकीकडे लहान लेकरासारखे जगवलेलं पीक हे असं उद्ध्वस्त झालं असता शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। मराठवाड्यात मागील 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। काही गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली तर काही जणांच्या शेतामध्ये अक्षरशः पाणी घुसल्या कारणानं त्यांचं ही प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे शासनाकडे सरकारकडे हे शेतकरी जे आहेत ते नुकसान भरपाईची मागणी करतायत। पावसामुळे कुठेतरी तुम्हाला फटका बसलाय, काय भावना तुमची? माझं नाव रामेश्वर फंड। आमच्या इथं शुक्रवारी पळशीमध्ये खूप जोरदार पाऊस झाला आणि त्यामध्ये भरपूर काही शेतकऱ्याचं नुकसान झालं। गावातून बी पाणी घुसला आणि प्रत्येक असं कोणतंच क्षेत्र आलं नाही तिथं पाणी नाही घुसलं म्हणून सनी। आणि पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की जेणेकरून शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे। एवढं नुकसान झालेलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याची काही अडीअडचण असते। एवढी अडीअडचण की आता ह्या पिकाला आता ह्या माणसाचं 2 वर्ष वाया गेली। आता ह्या शेतकऱ्यांनी जी मेहनत केली याचं पाठीमागचं कसं साल होतं त्याचं त्याला माहीत, पण आता त्यांनी याच्यात कर्ज काढून असेल, दुकानदाराचं खत बी बियाणं, याला जे शेतीला मजूर लागले त्यांची पूर्ण फॅमिली आतोना त्याला 12ही महिने कष्ट करतात आणि त्यामध्ये परत वरून राजाने अशी नुकसान केली। लागवड करण्यासाठी त्याचे खते बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी जो बँकेकडून किंवा सावकाराकडून जो पैसा उपलब्ध केला होता तो पैसा तर आता शेतकरी त्या भरू शकत नाही। तर सरकारला मी एकच विनंती करतो, हे पीक उभं राहू शकत नाही, पण मायबाप सरकारने जे आश्वासनं दिलेले शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांसाठी हे त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, फुलने फुलाची फकळी म्हणून त्यांनी हातभार लावा, मी शेतकऱ्याला या माध्यमातून विनंती करतो। सरकारकडे टाहो फोडणं हाच एक शेतकऱ्यांकडे आता पर्याय उरलेला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।